आपण अभ्यास करतोय आपल्या स्वतःसाठी, आपल्या भविष्यासाठी, आपल्या विकासासाठी आपण अभ्यास करतोय, पण असं दाखवतोय जणू काय आपण आई वडिलांवरती उपकारच करतोय. अरे बाबांनो, तुम्हाला चांगले कपडे, चांगलं खाणं पिणं, चांगल्या शाळा, चांगली पुस्तकं, चांगलं दप्तर, चांगलं शूज, चांगलं सगळंच्या सगळं चांगलं हे जे त्यांनी दिलंय ना, प्रचंड कष्टातून आलेलं असतं. लक्षात घ्या की तुमच्या जीवनासाठी ज्यांनी अक्षरशः स्वतःचं जगणंच सोडून दिलेलं आहे ते तुमच्या आई वडील आहेत. मित्रांनो नमस्कार. असं कधी झालंय का, थोडंसं तपासून बघूया की तुम्ही एखाद्या कंपनीसाठी काम करताय आणि कंपनी तुम्हाला पेमेंटच देत नाही, म्हणजे आयुष्यभरासाठी, किंवा तुम्ही एखाद्याचं काम केलंय आणि त्याचा मोबदलाच तुम्हाला मिळालेला नाही. आपण प्रत्येक जण केलेल्या कामाचा मोबदला मिळत असेल तरच ते काम करीत असतो, परंतु एक लक्षामध्ये घ्या, असे काही व्यक्ती आहेत की ज्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळत नाही, मिळणार सुद्धा नाही किंवा मिळण्याची कसलीच शाश्वती नाही हे माहीत असताना सुद्धा अगदी न थकता, न कंटाळता आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता ते व्यक्ती तुमच्यासाठी काम करीत असतात, सातत्याने, अगदी जीवनभर. लक्षात घ्या. हो, आणि अर्थातच ते आपले आई बाबा असतात. थॉट अनालिसिस मध्ये आपण आजचा थॉट निवडलेला आहे, तो जितका अर्थपूर्ण आहे, जितका इमोशनल आहे, तितकाच डीप पण आहे. यस, डीप आहे. थॉट खूप डीप आहे. लक्षात घ्या. आणि तो थॉट मी अगोदर आपल्या समोर सांगतोय. लक्षात घ्या. तुमच्या जीवनासाठी ज्यांनी आपलं जगणं थांबवलेलं आहे, होय, तुमच्या जीवनासाठी ज्यांनी आपलं जगणं थांबवलेलं आहे ते तुमचे आई वडील असतात. लक्षात घ्या. जीवन आपलं, परंतु जगणं थांबलंय त्यांचं. विचार करा, आपले आई बाबा आपल्यासाठी काय करीत नाहीत, ते सगळंच करतात. प्रत्येक गोष्ट ती फक्त आणि फक्त ते आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या विकासासाठी, आपल्या डेव्हलपमेंटसाठी, त्यांच्या आयुष्यातला वेळ ते खर्च करीत असतात. लक्षात घ्या. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ते ज्यांच्यासाठी काम करतात ना, ते तुम्ही आहात. बरेच जण असे असतात किंवा काही आता विद्यार्थी दशेमध्ये तर मी पाहतो की दे सपोज देम ग्रँटेड, म्हणजे ना ते त्यांचं कामच आहे. अशा पद्धतीनं काही विद्यार्थी आपल्या आई वडिलांसोबत वागतात. अभ्यास तर असं करतात जणू काय त्यांच्यावर उपकारच करायला लागलेले. लक्षात घ्या. आपण अभ्यास करतोय आपल्या स्वतःसाठी, आपल्या भविष्यासाठी, आपल्या विकासासाठी आपण अभ्यास करतोय, पण असं दाखवतोय जणू काय आपण आई वडिलांवरती उपकारच करतोय. अरे बाबांनो, तुम्हाला चांगले कपडे, चांगलं खाणं पिणं, चांगल्या शाळा, चांगली पुस्तकं, चांगलं दप्तर, चांगलं शूज, चांगलं सगळंच्या सगळं चांगलं हे जे त्यांनी दिलंय ना, प्रचंड कष्टातून आलेलं असतं. लक्षात घ्या. आणि विचार करा, हे सगळं करणं त्यांना काही कंपल्सरी आहे का? अजिबात कंपल्सरी नाही. मनात जर त्यांनी आणलं, एक लक्षात घ्या की तुम्हाला एखाद्या वेळेला, लक्षात घ्या, गावामध्ये शाळा नसतात का? असतात. गावांमध्ये शाळा आहेत, गावामध्ये घर आहे, घरामध्ये लाईट आहे, घर चांगली आहेत सध्या गावाकडची सुद्धा, तरी सुद्धा सगळ्या सुविधा असतानाही तुम्हाला ते गावामध्ये ठेवत नाहीत. शिक्षणासाठी जे टॉपची संस्था आहे, टॉपचं इन्स्टिट्यूट आहे, त्या ठिकाणी तुम्हाला ते ऍडमिशन्स देतात. त्याच्यासाठी वाटेल तितकी फीस पण मोजतात. लक्षात घ्या. आणि एवढं सगळं करून सातत्याने तुमच्यासाठी ते झटत असतात. आणि मग आपण मात्र याच्या नेमकं उलट करतो, त्यांना गृहीत धरतो, त्यांच्या ह्या मेहनतीचा रिस्पेक्टच ठेवत नाही. आणि आपल्याला करायचं काय, फक्त सावलीत बसून पुस्तकं वाचायची. लक्षात घ्या. आणि बरं, एवढं सगळं केल्यानंतर त्यांना काय मिळतं? तर त्यांना काहीच मिळत नाही. त्यांना असतं फक्त समाधान, यस, की बाबा आपलं लेकरू चांगलं झालंय, त्याचं डेव्हलपमेंट चाललेलं आहे, हेच बघून त्यांना खुशी मिळते, त्यांना आनंद मिळतो. लक्षात घ्या. एक लक्षात घ्या, शहरामध्ये तुम्हाला ठेवत असताना तुमच्यावरती लाखो रुपये ते खर्च करतात, पाण्यासारखा पैसा ओततात. हा पैसा येतो त्यांच्या कष्टातून, रक्ताचं पाणी करतात, ते दिवस रात्र मेहनत करतात आणि तुम्हाला मात्र काहीच कमी पडू देत नाहीत. आणि असं असताना आपण त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा रिस्पेक्ट ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. विचार करा, शहरामध्ये एका विद्यार्थ्याला वाढवत असताना त्या विद्यार्थ्याच्या मागे किमान 10 ते 20 हजार रुपये पर मंथ खर्च करावा लागतो. दर महिन्याला 10-20 हजार तुमच्यावरती उडवणारे हे पालक. लक्षात घ्या. त्यांनी जर ठरवलं स्वतःवरती हा पैसा खर्चायचा आहे तर ते काही करू शकतात. आज 20,000 रुपये उगाच साधा खर्च धरलाय मी. 20,000 रुपयामध्ये एक व्यक्ती काय काय करू शकतो? महिन्यातून किमान 4-5 वेळा मूवीला जाऊ शकतो, थिएटरला. महिन्यातनं 5-10 वेळा तो चांगल्या 3 स्टार हॉटेलमध्ये, 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन जेवण करू शकतो. महिन्याला पाहिजे तर कमीत कमी 2-4 नवीन ड्रेस घेऊ शकतो. आई नवीन साड्या घेऊ शकते. लक्षात घ्या.
परंतु कुठलीच आई कुठलाच वडील हे सगळं न करता कुठे गार्डनला सुद्धा जात नाहीत, कुठे फिरायला जात नाहीत, कुठल्याही टूरला जात नाहीत. म्हणजे याचा अर्थ काय, त्यांनी स्वतःचं जगणं थांबवलेलं आहे. त्यांना वाटत नाहीत का हे सगळं करावं? त्यांना सगळं वाटतं की चला आपण पण सहलीला जायला पाहिजे, आपण पण कुठतरी भ्रमंती करायला पाहिजे, फिरायला जायला पाहिजे, ऑन टूर असायला पाहिजे, थिएटरला जायला पाहिजे, हॉटेलमध्ये चांगलं जाऊन जेवण करायला पाहिजे. त्यांना पण वाटतं हे सगळं करावं, नवीन दागिने खरेदी करावे, नवीन कपडे खरेदी करावे. अरे बाबा, हे सगळं त्यांना वाटतं, बट तरी सुद्धा ते करत नाही. ते स्वतःला थांबवतात. घरात आणलेली प्रत्येक वस्तू अगोदर ते आपल्याला देतात आणि त्यातलं काही उरलं तर मग ते त्याच्याकडे जातात, अदरवाईज जात नाहीत. एवढा त्याग, इतका त्याग ते तुमच्यासाठी करतायत. म्हणूनच म्हणतोय मी की तुमच्या जीवनासाठी ज्यांनी अक्षरशः स्वतःचं जगणंच सोडून दिलेलं आहे ते तुमच्या आई वडील आहेत. विचारा त्यांना की ते म्हणजे तुम्ही जन्मण्याच्या पूर्वी कशा पद्धतीने राहत होते, किंवा मी तर म्हणेन लग्नाच्या पूर्वी विचारून बघा कधीतरी तुमच्या आई बाबांना की बाबा तुमचं जेव्हा लग्न झालं नव्हतं त्यावेळेला किती वेळा तुम्ही थिएटरला जात होता, किती वेळा चित्रपट पाहत होता, किती वेळा मित्रांसोबत तुम्ही फिरायला जात होता, किती वेळा तुम्ही पार्ट्या करत होता, किती वेळा तुम्ही हॉटेलला जेवायला जात होता. एकदा विचारून बघा आपल्या आई वडिलांना. आपण विचाराचं डेअरिंग काही करत नाही आणि तेही बिचारे कधी सांगत नाहीत, आणि या सांगण्यासारख्या गोष्टी पण नाही. लक्षात घ्या, आपण कधीतरी आपल्या पालकांना, आपल्या आई वडिलांना या गोष्टी विचारून बघा, मग तुम्हाला लक्षात येईल की अरे च्छा, एवढं सगळं करणारे आपले आई बाबा आता मात्र हे काहीच करत नाहीत. आता फक्त एक आणि एक, फक्त लेकरं आणि लेकरं. त्यांच्यासाठी हे, दीदीसाठी शाळा, दीदीसाठी कपडे, दीदीसाठी सगळं, दीदीसाठी ट्युशन्स, दीदीसाठी चांगली पुस्तकं, म्हणजे अर्थात भैयासाठी पण हे सगळंच. का तर माझा भैया पुढे जाऊन काहीतरी चांगलं होणार आहे, माझ्या दीदीचं पुढे जाऊन काहीतरी चांगलं होणार आहे भविष्यामध्ये. हे सगळं स्वप्न पाहत 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 ते स्वतः मात्र जगणं सोडून देत असतात. स्वतःचा विचार ते कधी करत नाहीत. नेहमी टॉप प्रायोरिटी त्यांच्यासाठी कोण आहे, सगळ्यात अगोदर कोण आहे, फक्त तुम्ही आहात. लक्षात घ्या. आणि फक्त तुमच्यासाठी ते हे सगळं करतात. विचार करा, त्यांनी ज्या विश्वासाने, ज्या भरोशाने सगळं काम हातात घेतलेलं आहे, तो जर भरोसा आपल्याकडनं भविष्यामध्ये तुटला तर मग आपल्याला काय करायचं आहे तेही सांगतोय. फार काही करायचं नाही आहे. लक्षात घ्या, तुम्हाला जर कधी तुमच्या वाट्याला आलेलं अभ्यासाचं काम फार अवघड आहे असं वाटत असेल ना बेटा, तर कधीतरी आपल्या आई बाबाच्या रोलमध्ये जाऊन बघा, त्यांची कामं लक्षात घ्या, ती समजून घ्या, आणि मग तुम्हाला लक्षामध्ये येईल की अरे च्छा, आपलं काम तर त्यांच्यापेक्षा सोपं आहे. सावलीत बसून कागद वाचणं, पुस्तक वाचणं हे फार अवघड काम नाही, ते सोपंच काम आहे. लक्षात घ्या. उन्हातानामध्ये फिरणारा आपला बाप, पहाटेपासून घरामध्ये राबणारी आपली आई, विदाऊट पेमेंट, तिला कुठलाच पगार नाही, तिला कुठलीच सुट्टी नाही. उलट सणवार आलं तर आपण सगळेजण मजा करतो, ती मात्र बिचारी स्वयंपाकातच अडकलेली असते. वडील मात्र उद्या परवा सण आहे म्हणताना आजपासूनच टेन्शन मध्ये असतो, पैसे किती लागणार आहेत, की कुठून साहित्य आणावं लागणार आहे, की काय काम करावं लागणार आहे, हे वडिलांना टेन्शन असतं. लक्षात घ्या. हे दोघंही सतत टेन्शन मध्ये आहेत, पण कधी चेहऱ्यावर त्यांनी दाखवले टेन्शन अजिबात नाही. दे आर ऑलवेज इन द स्माइल फेस, स्माइली फेस मध्ये असतात नेहमी. ते कधीच ते त्यांचा तणाव तुमच्या समोर आणत नाहीत. तुम्ही मात्र मला हेच जमना, मला तेच जमना, मला असंच व्हायलंय, मला अभ्यासच व्हायला गेलाय, मला झोपच यायला लागले, कंटाळाच आलाय. अरे 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 अरे, हे तक्रारीचं जे गटोड आहे ना ते बाजूला ठेवा. लक्षात घ्या. आणि ताण हा चेहऱ्यावर आणू नका, तणाव चेहऱ्यावर आणू नका, तणाव कामात दिसू द्या. टेन्शन घेतल्यानं कामं होत नाहीत, कामं केल्याने कामं होतात. लक्षात घ्या बाबा. आणि म्हणून म्हणतोय, जर तुम्हाला जर तुमचं काम फार अवघड असं वाटत असेल तर कधीतरी आपल्या आई बाबांच्या रोलमध्ये जाऊन बघा. त्यांचं काम तुमच्यापेक्षा कितीतरी पटीनं अवघड आहे, तरी पण ते हसत हसत ते सगळं काम करतात, तरी सुद्धा ते तुमच्यासाठी नेहमी झटत असतात. आणि अशा आई वडिलांच्यासाठी आपण नेहमी आपल्या मनामध्ये रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. ते आपल्यासाठी जे काम करतायत ना, तर त्याला चांगल्या पद्धतीने आपण रिस्पॉन्ड केलं पाहिजे, चांगला प्रतिसाद दिला पाहिजे, असं पर्सनली मला वाटतं. लक्षात घ्या. आणि शेवटी काय आहे, तुमचं चांगलं होणं याच्यातच त्यांना आनंद असतो, आणि तेवढा आनंदच आपल्याला द्यायचा आहे. फक्त अभ्यास करून बाकी काय फार मोठं दिव्य काम आपल्याला करायचं नाहीये. जगात अशक्य अशी कामं इतर लोकांनी केलेली आहेत. अरे अभ्यास तर हे सगळ्यात सोपं काम आहे. लक्षात घ्या. छान पद्धतीने करा, मॅनेजमेंट तुमच्या वेळेचं व्यवस्थित करा. आलं लक्षामध्ये. आणि त्यांनी जी मेहनत आपल्यासाठी घेतलेली आहे ना, त्या मेहनतीचं चीज व्हावं, त्याचं फळ मिळावं, याच्यासाठी छोटा आहे त्यांचा रिस्पेक्ट करा. त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ऐका, त्यांना फॉलो करा. बस एवढंच तुम्हाला करायचंय. तुम्हाला फार जास्त काही त्रास करून घ्यायचा नसतो. लक्षात घ्या. सो मित्रांनो, म्हणूनच म्हणतोय, जीवन तुमचं घडवायचं आहे, पण जगणं त्यांचं थांबलेलं आहे. लक्षात घ्या. म्हणून तुमच्या जीवनासाठी ज्यांनी स्वतःचं जगणं थांबवलेलं आहे ते तुमचे आई वडील आहेत. ऑलवेज रिस्पेक्ट देम.
मला वाटतं या थॉटचं इतकं अनालिसिस काफी आहे, पुरेसं आहे. तुम्हा सगळ्यांना समजलं असेलच. समजलं असेल, आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. पुढच्या थॉट अनालिसिसमध्ये आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.